जिल्हा परिषदेमध्ये विविध आरोग्य केंद्रातील कंत्राटी तत्वावर काम करणारे कंत्राटी कर्मचारी एकत्रित इथे आलेले आहेत। गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून त्यांचे पगार त्यांना मिळालेले नाही, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे। कंत्राटी तत्वावर काम करणारे सफाई कर्मचारी हे अर्धवेळ कर्मचारी असून त्यांना अर्धा पगार दिला जातो, म्हणजे 50% पगार दिला जातो। त्यांना किमान 60% पगार नुसार पगार देण्यात यावा व कंत्राटी तत्वावरून त्यांना कार्यमुक्त करून त्यांना पूर्णकालीन कर्मचारी म्हणून नेमणूक करावी आणि जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये त्यांना सामील करून घ्यावं, ही मागणी जिल्हा परिषदेकडे करण्यात आली। पीएफचा निधीसुद्धा फेब्रुवारी महिन्यापासून त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला नाही आहे। ठेकेदाराचा कंत्राट फेब्रुवारी महिन्यापासून संपल्यानंतर सुद्धा नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आलेली नाही आहे। राज्य शासनाकडून निधी थकीत आहे असे सांगण्यात वारंवार येत आहे। त्यामुळे त्याच्या जीआर जेव्हापर्यंत राज्य सरकार काढणार नाही तेव्हापर्यंत आम्ही निधी देऊ शकणार नाही, अशी अळवणूक अधिकाऱ्यांनी केली। मुंबईला जाऊन अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर त्याचा जो जीआर काढण्याचे जे काम होते ते काम पूर्ण झालेले आहे आणि लवकरात लवकर या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल अशी संभावना व्यक्त केली जात आहे। राज्य सरकार लाडकी बहीण या योजनेच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना वेठीस धरून त्यांचे पगार थांबवण्याचे काम करत आहे। त्यामुळे ही सरकारची जी भूमिका जी आहे हे दुटप्पीपणाची भूमिका आहे। जे सरकारचे काम करतात त्या कर्मचाऱ्यांना 2024च्या महागाईनुसार त्यांना 26,000 रुपये वेतन देऊन त्यांना पूर्णवेळ कर्मचारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात यावी, ही मागणी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्षा, उपाध्यक्षा व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदनातून देण्यात आलेली आहे। आज CITUच्या नेतृत्वामध्ये विविध आरोग्य केंद्रातील सर्व कंत्राटी कर्मचारी इथे उपस्थित आहेत। त्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत काम करणारे सर्व सफाई कामगार नागपूर जिल्ह्यातील जर आमचे पगार जर या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत दिलेले आहेत, देतो असे सांगितलं आहे। शासनातर्फे आम्हाला माहिती मिळाली इथे जिल्हा परिषदला आल्यानंतर। जर आमचे कंत्राटी कर्मचाऱ्याचे जर 31 तारखेपर्यंत किंवा 30 तारखेपर्यंत पगार झाले नाही या महिन्याला, तर आम्ही या जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण करू असे सर्वांचं आमंत्रित हे बोलणं आहे। तरी आमचे ताबडतोब पगार करण्यात यावे आणि कोणावर उपासमारीची पाळी येऊ देऊ नये, हेच बोलणं आहे माझं। बोलत आहे कोणाला?